आज मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडलेत. विद्यार्थी पालक शाळेकडे जास्त करून जात नाही का तर तिथं गैरसोयी आहेत. शहरामध्ये ज्या पद्धतीने स्कूल बस आहे, मुलांचा गणवेश आहे किंवा लायब्ररी किंवा सुविधा ज्या दिसत आहेत त्या ज्या पालकांना बुरळ पाडतायत आणि त्याला जी पालक पैसे देऊन त्या शाळेंच्या जास्तीत जास्त फिया देत आहेत. मग ते KG पासून PG पर्यंत असू द्यात, मॉन्टेसरी पासून 1ली-2री पर्यंत असू द्यात किंवा 10वी पर्यंत असू द्यात, या शिक्षणाला पैसे देऊन ज्ञान घेणं हे अपेक्षित नाहीये. प्रत्येक पालकाला वाटतं की माझ्या मुलाचा बौद्धिक क्षमता वाढली पाहिजे, हे मान्य आहे, पण शारीरिक आणि मानसिक क्षमता, एकलकोंडेपणा हा किती होतोय आणि शारीरिक क्षमता जर पाहिली तर ती किती कमकुवत होतीये याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जर या सगळ्या गोष्टींच्या सुविधा ते कोणी संस्थाचालक स्वतःच्या खिशातलं देत नाही, ते तुमच्याच फिया वाढवून तुमच्याकडनंच पैसे घेऊन तुम्ही स्पॉन्सर शोधून त्या सुविधा दिलेल्या असतात. आणि मग गावाकडे जर आपण त्यातला 10-20% जरी आर्थिक मदत केली तर गावाकडच्या शाळा त्याच आहेत, तिथली यंत्रणा तीच आहे, तिथलाही स्टाफ तेवढाच क्वालिफाईड आहे. पण आपण तिकडे जात नाही, तिकडे जायचं मनावर घेत नाही. नोकरीमुळे आपण मोठ्या शहरात जातो आणि नोकरीमुळे मुलांनाही नेतो आणि त्या पद्धतीने आपण मुलांना मोठ्या शाळेमध्ये टाकण्याचा विचार करतो.